त्यानंतर बातमी आहे अर्थविश्वातून। भारतासह जगभरातल्या शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे। युद्धाचा परिणाम या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतोय। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुद्धा सुरुवातीला 1482 अंकांनी घसरलेला होता। जपान आणि कोरियामध्ये तर सर्किट लावावं लागलेलं होतं। जपानमध्ये निर्देशांक 8% कोसळलाय। जपानमध्ये 35 वर्षातली ही सर्वात मोठी पडझड मानली जाते। कोरियामध्ये देखील पडझडीमुळे व्यवहार थांबले आहेत। तेव्हा इस्रायल हमास युद्ध सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिका असेल त्यासोबतच इंग्लंड असेल या इथल्या शेअर बाजारांवर देखील मोठे परिणाम दिसत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या ज्या घडामोडी घडतायत, जे युद्ध घडतंय त्याचा जो परिणाम आहे तो शेअर बाजारावर होताना पाहायला मिळतोय। भारतातला जो शेअर बाजार आहे तिथे देखील मोठी पडझड झालेली आहे। मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक ज्यावेळेला बाजार सुरू झाला त्यावेळेला जवळपास 1400 अंकांनी पडलेला होता, तर निफ्टी देखील 400 अंकांनी जवळपास पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। जपान आणि कोरियामध्ये तर सर्किट लावावं लागलेला आहे। जपानमध्ये निर्देशांक हा जवळपास 8% कोसळलेला आहे। जपानमध्ये गेल्या 35 वर्षातली ही सर्वात मोठी पडझड पाहायला मिळते। त्यामुळे कोरियामध्ये देखील पडझडीमुळे व्यवहार थांबवण्यात आलेले आहेत। आतापर्यंतची जपानमधली ही सगळ्यात मोठी पडझड असल्याचं पाहायला मिळतंय। अर्थविषयातले तज्ञ आणि शेअर बाजारातले अभ्यासक अभिजित फडणीस सर आपल्यासोबत आहेत। अभिजित सर, जपानमध्ये जवळपास 35 वर्षातली ही पडझड पाहायला मिळते, युद्धाचे सगळे परिणाम असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच आजची जी झालेली पडझड आहे याकडे तुम्ही कसं पाहता आणि आगामी काळात बाजाराची वाटचाल या अनुषंगाने कशी राहील? धन्यवाद। युद्धाची ही प्रतिक्रिया आहे असं मात्र म्हणता नाही येणार। ह्याला कारण आहे की युद्धाची प्रतिक्रिया असती तर तेल भाव वाढले असते, तेल भाव देखील गडगडलेले आहेत आणि तेलभाव गडगडणं किंवा गडगडणं हे विशेषतः ह्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदीची जी भीती त्यांना वाटते ती त्याचं ते द्योतक आहे। आणि त्यामुळे गेल्या आठवड्यात 2 दिवस अमेरिकेमध्ये पडझड झाली, त्याचे पडसाद आपण आता एशियन मार्केट्समध्ये बघतोय। भारतात देखील शुक्रवारी आणि आज पडझड आपल्याला बघायला मिळाली, परंतु आपण बघितलं की भारतामधली पडझड मात्र त्या मानाने इतर देशांच्या मानाने झाली नाही। एक उच्चांकावरनं काहीशी करेक्शन येणं हे बाजाराच्या पुढच्या वाटचालीला नेहमी चांगलं असतं आणि त्याला निमित्त बाजार शोधत असतो। त्यामुळे गुंतवणूकदारांनी एकदम भयभीत होण्याचं काही कारण नाही। आपली गुंतवणूक ही बाजारामध्ये राखावी व्यवस्थित आणि पॅनिकमध्ये विक्री अकारण करू नये। हा थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा एकदा लख प्रकाश पडतो तसा प्रकार आहे। त्यामुळे धीर धरावा आणि आपल्याकडे पुन्हा एकदा चांगली खरेदीला संधी बाजारामध्ये मिळाली तर त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं। अभिजित सर, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।